तर पहा मित्रांनो, आधार कार्डवर मिळणार 50,000 ते 1,00,000 रुपये कर्ज. तर थेट रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो काय आहे बघ, तर योजना पाहूया. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर चला पाहूया काय आहे योजना. सरकारने छोट्या व्यापाऱ्यांना आणि इच्छुक उद्योजकांना मदत करण्यासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे गरीब आणि अल्पभूधारकांना आर्थिक पाठबळ मिळून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा वाढवू शकतात. केंद्र सरकार लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यांना छोटा व्यवसाय सुरू करण्याचा आहे किंवा वाढवायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. इच्छुक व्यापाऱ्यांना ठराविक अटी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येतो. चला तर मित्रांनो, पुढील माहिती पाहूया काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. प्रधानमंत्री स्वनिधी योजना. केंद्र सरकार सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यापैकीची एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. या योजनेअंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना 50,000 रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. जर अर्जदाराने हे पैसे 1 वर्षात परत केले तर त्याला पुढील वेळी दुप्पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही गॅरंटरची आवश्यकता नाही. ही योजना लहान व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मोठी मदत ठरू शकते. स्वनिधी योजनेतील टप्पे. स्वनिधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार लघु व्यवसायांसाठी 50,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. सुरुवातीला कोणालाही 10,000 रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज वेळेत परतफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात 20,000 रुपये मिळू शकतात. पुढील टप्प्यात विश्वासार्हता निर्माण केल्यास 50,000 रुपयापर्यंत कर्ज घेण्याची संधी मिळते. या योजनेचा उद्देश लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत करून त्यांचा व्यवसाय वाढवणे हा आहे. कर्जाची परतफेड वेळेत केल्यास व्याज दरावर सूट मिळते. याद्वारे छोटे व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय अधिक स्थिर करू शकतात. तर पहा मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात. अर्जदाराकडे ओळखपत्र आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तो कोणते काम करतो याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. अर्जासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे आणि अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट करावा लागेल. ही प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे कोणतीही हमी देण्याची आवश्यकता नाही. अर्जदाराने सर्व माहिती प्रामाणिकपणे भरल्यास त्याला योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.